तुझ्यावर असं मोकळं असं बघते. तुझ्यावर हे हसूच शोभून दिसत. तू ना जगातली सगळ्यात सुंदर आई दिसते. आई, दूर कुठेतरी आहे स्वप्नांचे माझ्या गावा, जिथल्या भाळी चमकेल हे दिमाखात माझे नाव. ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते. फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे. मी संसार माझा रेखीते, संसार माझा रेखीते. वाट नवीही चालता मी संसार. मला तुला मदत करायला खूप आवडते म्हणून मी करते. मुलगी आईची मदत नाही करणार तर कोण करणार? अख्खी रांगोळी तू एकटीने काढलीस. अजिबात नाही, माझ्या पिहूने मदत केली म्हणून इतकी सुंदर रांगोळी तयार झाली. तू इतक्या लांबून आली, दमून आलीस. बस बस बस, थांब थांब. तू ब्रेकफास्ट करून घे आधी. काय नाही नाही, नको नको. नाही नाही नाही, बस. अगं नको. आई प्लीज बस, खाऊन घे. आजी आहेस का ग तू माझी? खाते.
काही झालं त्याचं पिहूला खूप वाईट वाटलं असणार. पिहू बोलून दाखवणार नाही, पण मनातल्या मनात कुढत राहील. मला तिचा मूड ठीक करण्यासाठी काहीतरी करायला हवं. असं करते, तिच्यासाठी खीर करते थोडीशी. काय चाललंय? काहीतरी जळतंय. स्वयंपाक करते. काय हवंय का तुम्हाला? माझी काळजी नको करूस तू. मला जे हवं असतं ना ते मी बरोबर मिळवते. याची प्रचिती आलीच असेल ना तुला? वहिनी, आता तुम्ही विषय काढलाय म्हणून विचारतेच. का वागलात तुम्ही असं? काय वैर तुमचं माझ्या पिहूशी? का रडवलं माझ्या पिहूला? इतकं काय मिळालं तुम्हाला? माझं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान. आणि ते काय कमी आहे का? कसलं कर्तव्य? तुझ्या मुलीला सुधरवण्याचं. हे ना खरं तर तू करायला हवंस. कसली उर्मट बोलते ती, कशी वागते. पण तुला ना तिच्या सगळ्या गोष्टींचं कौतुक आहे. लेकीच्या प्रेमात तू इतकी आंधळी झालीस ना की काय चूक काय बरोबर काही समजत नाही तुला. मला नाही समजणार तर कोणाला समजणार नाही? मी आई आहे त्यांची. आणि असं काय चुकीचं वागली माझी पिहू? तेच तर दिसत नाहीये तुला. आईने रेवतीच्या बाबतीत ज्या ज्या चुका केल्या ना अनु, त्याच तू पिहूच्या बाबतीत करतेस. कसं ना अनु, तू या घराच्या चार भिंतींच्या आत असतेस. बाहेर काय सुरू आहे, जगात काय सुरू आहे, काय माहिती आहे तुला? हीच मुलं आपल्या आई वडिलांना कसं फसवतात काही माहित नाहीये तुला. नाही, अभ्यासाच्या बहाण्याने ना आई वडिलांकडून मोबाईल मागून घेतात आणि मग त्यात नको नको ते धंदे करतात. तुझ्या मुलीने असं वागायला नको ना, म्हणून मी भाऊजींच्या कानावर घातलं. कितीही झालं ना अनु, तरी मला पिहूची काळजी वाटते ग.